7वीची वार्षिक परीक्षा संपून 15 दिवस झाले होते. आम्ही 4 भावंड कोकणात जायला आतुरलेले होतो. शेवटी दिवस ठरला. सर्व पॅकिंग करून आम्ही तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावाला जाणार म्हणून मी खूप खुश होतो. पण त्याच रात्री घरी गण्या त्याच्या आईला घेऊन आला. माझ्या मुलाला पण तुमच्याबरोबर गावाला घेऊन जाता का? कालपासून हट्ट करतोय तो. गण्याच्या आईने माझ्या आईला विनवणी केली. गण्याला स्वतःचं असं कुठलं गाव नव्हतं. मागच्याच वर्षी तो माझ्या काकाच्या लग्नाला गावाला आला होता. तेव्हा त्याला आमचं गाव एवढं आवडलं की यावर्षी पण त्याने गावाला येण्याचा हट्ट धरला होता. आम्ही गण्याला घेऊन जाऊ, पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आता डायरेक्ट 1-1.25 महिन्यानंतरच येऊ. चालेल का? माझ्या आईने त्याच्या आईला विचारले. मी तिथेच बाजूला उभा होतो. गण्या पण येणार म्हणून मी थोडा खुश होतो. तेवढंच क्रिकेट खेळायला एक जण वाढला. बिंदास घेऊन जा तुम्ही याला, मला कसलीच काळजी नाही. स्वतःच्या मुलासारखेच त्याला जपाल याची मला खात्री आहे, असं बोलून त्याची आई निघून गेली. मग दुसऱ्याच दिवशी आम्ही 4 भावंड, गण्या, माझे आई बाबा मंगला एक्सप्रेसने गावाला गेलो. पाचलच्या बाजारात रात्री 9 वाजता पोहोचलो. त्यावेळेस जास्त प्रमाणात रिक्षा नसायच्या. काका कंदील घेऊन आम्हाला नेण्यासाठी आला होता. आलात का तुम्ही? लई उशीर केला. प्रवास झाला ना बरा? काकाने बाबांना विचारलं. ट्रेन तर वेळेवर आली, पण येताना बसच चुकली हो. फिरून फिरून यावं लागलं, बाबा म्हणाले. ठीक आहे तर चला लवकर घरला, पोरं बिचारी वैतागली असतील, असं बोलून काका रस्त्याने चालू लागला. अरे इथून कशाला, नदीतून जाऊया ना, पाणी तर जास्त नसेल ना, बाबा म्हणाले. पाणी तर जास्त नाही आहे, पण तिथून नको. 2 दिवसाआधीच तिथे एकाने जीव दिलाय, त्याची आत्मा भटकते तिथे, काका म्हणाले. भाऊजी घरी जाऊन काय ते सांगा, पोरं घाबरतील. एकतर एवढा अंधार आहे, आईने त्यांना समजावलं. पण काकांचे ते शब्द माझ्या मनात चांगलेच रुतले होते. मला आतून खरंच खूप भीती वाटू लागली होती. त्यात त्या रातकिड्यांचा आवाज अधिकच भयानक. इकडे तिकडे कुठेच बघत नव्हतो, खाली बघून चालत होतो. इतक्यात काका थांबला. त्याने खाली जमिनीवर कंदीलचा प्रकाश केला. बघतो तर नांगे वर करून एक विंचू होता. गण्यासकट आम्ही भावंड चांगलेच घाबरलो. काकाने चपलीने त्याला मारलं. तेव्हा कुठे थोडी भीती कमी झाली, पण घरी जाईपर्यंत खूप घाबरलो होतो. एकदा घरी पोहोचल्यावर सुटकेचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवसापासून आम्ही गावची मजा लुटण्यात दंग झालो. आंबे, काजू, फणस, करवंद, पेरू, जांभळं सर्वच फळांवर चांगलाच ताव मारत होतो. आम्ही दुपारी 3च्या दरम्यान क्रिकेट खेळायला चालू केलं. ते अगदी 7पर्यंत खेळतच होतो. गण्याची माझ्या चुलत काकाबरोबर चांगलीच गट्टी जमली होती. त्याचं घर आमच्या वरतीच होतं. फक्त जेवायला आणि झोपायला तो आमच्या घरी म्हणजे खालच्या घरी येत होता. बाकी वेळेस काकांकडेच तो असायचा. एक दिवस दुपारी 2 वाजले तरी गण्या घरी आला नव्हता, म्हणून मी त्याला बोलवायला काकाच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर बघितलं तर गण्या ब्लँकेट गुंडाळून झोपला होता. काय झालं, तो असा का झोपलाय, मी विचारलं. त्याला ताप आलाय रे, क्रोसिन दिली आताच, काकीने सांगितलं. नंतर त्याला घरी आणले, पण ताप काही उतरतच नव्हता. तसेच त्याला बाबा डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरकडून आल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. रात्री तो पोटभर जेवला, पण जेवल्यावर थोड्याच वेळात त्याने बाहेर जाऊन सर्व बाहेर काढलं. त्याला पुन्हा ताप भरून आला. आईने काही वेळ त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून बघितले. थोड्या वेळाने तो झोपी गेला. आम्हीही झोपलो. जाग आली ते काकांच्या आरडाओरडाने. मी घड्याळात बघितलं तर 12:10 झाली होती. नंतर समजलं की गण्या बरोबर रात्री 12 वाजता उठून घराबाहेर पळत होता. अंगणात झोपलेल्या काकाने त्याला बघितलं आणि अडवलं. मला हे समजताच खूप भीती वाटली. गण्याला आईने पुन्हा झोपवले. आता मात्र घरातल्या सर्वांची झोप उडाली होती, कारण हा साधा प्रकार नाही हे काकांना समजलं होतं. नक्कीच गण्या कुठेतरी घाबरला असणार, असं काका बाबांना बोलताना मी ऐकलं. काका दारातच झोपून राहिला. पुन्हा जर गण्याने पळायचा प्रयत्न केला तर
एकतर गरिबांचा एकुलता एक पोर, आपल्या विश्वासावर त्याच्या आईने पाठवलं, त्याला जर काही झालं तर. आई बाबांना बोलत होती, मी हे सर्व ऐकत होतो. मनात माझ्या एकच विचार, नक्की गण्या कुठे घाबरला असेल. दुसरा दिवस उजाडला. गण्याला बाबा आणि काकांनी विचारलं, काल रात्री कुठे जात होतास रे? पण त्याला काहीच आठवत नव्हतं. नंतर त्याला ज्या दिवशी आजारी पडलास त्याआधी कुठे कुठे गेला होतास हे विचारले. तेव्हा समजलं की वरच्या घरात राहणाऱ्या काकाने त्याला काजू काढायला डोंगरावर नेलं होतं. त्यात खिंडीतून जाताना त्याला मागून कोणीतरी पाठलाग करतोय असा भास झाला. तिथेच तो घाबरला होता. हे ऐकताच काकाला समजलं की हा नक्की त्या खिंडीतल्या भूताला घाबरला असणार. त्याआधीही त्या खिंडीतल्या भूताने खूप जणांना झपाटले होते. तो भूत जास्त करून गावाच्या बाहेरच्या माणसांना धरत होता. त्याचं भागवल्याशिवाय गण्या ठीक होणे शक्य नव्हते. पण त्या भूतांचे वैशिष्ट्य असं होतं की त्याचं जे काही देणं असेल ते फक्त अमावस्या दिवशीच द्यावं लागतं. बाकी वेळेस तो स्वीकारत नाही. अमावस्येला अजून 3 दिवस बाकी होते. ते 3 दिवस आम्हाला गण्याची जास्त काळजी घ्यावी लागणार होती. ते 3 दिवस सर्वांचेच खूप टेन्शनमध्ये गेले. कारण गण्याचं अंग अगदी भट्टीसारखं गरम झालं होतं. त्याचा ताप उतरतच नव्हता. त्या 3 दिवसात तो जे काही खात होता ते सर्व तो उलटी करून बाहेर काढत होता. पोटात अन्न टिकत नव्हतं. आणि रात्री 12 वाजले की तो घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे घरातील सर्वच जण रात्री 12:30 नंतरच झोपत होते. सर्वजण रात्री 12 वाजण्याची वाट बघायचे. जसे 12 वाजले तसं तो भूत त्याला उठवत होता. हा सर्व प्रकार बघून आम्ही सर्व भावंडे भीतीने रडू लागत होतो. पण काका त्याला अडवून आम्हाला हिंमत देत होता. कसेबसे 3 दिवस गेले. अमावस्येची रात्र आली. काकाने गण्याला पाटावर बसवले. त्याच्या अंगावरून एक कोंबडं काढलं. त्याला उदी लावली आणि काका मागे वळून न बघता ते कोंबडं त्या खिंडीत देऊन आला. तिकडे कोंबडं दिलं तसं इकडे गण्याच्या चेहऱ्यावर तेजी आली. तो नीट बोलू लागला, पोटभर खाऊ लागला. त्याचा तापही कुठल्या कुठे पळून गेला. तो ठीक झाला होता. याचा सर्वात जास्त आनंद तर माझ्या आईला झाला होता. पण नंतर लगेचच 3 दिवसांनंतर आम्ही सर्व मुंबईला परतलो. लोकाच्या पोराचा जीव अजून धोक्यात नव्हता टाकायचा म्हणून. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.